आपण सोलापूर कृषी प्रदर्शन 2024 मधली एक जातीवंत दावण पाहतोय. कोळे राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, बिरा पांडुरंग सलगर यांच्या दावणीचे जातीवंत कपिला खिलार आणि एक जातीवंत कोसा खिलार आहे. त्यांच्या दावणीची आपण माहिती घेणार आहोत. मागे देखील एक 4 जातीवंत वळू त्यांनी आपल्याला एक थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत. एक जातीवंत वळू कोसा खिलारमध्ये एक टॉपचा वळू आहे. आणि नमस्कार. नमस्कार, बोला. आपल्या ह्या वळूबद्दल आपल्याला पूर्ण माहिती द्या. हा, निवर्गी लाईनचा. हा हा, किती वय आहे त्याचं आता सध्या? वय 32 महिने. बरं बरं. आपल्या दावणीचा आहे का, म्हणजे आपण किती वयात असताना घेतलेला? गेल्या वर्षी घेतला होता 2 दातीमध्ये असताना. बर, कोणाकडे घेतला होता? विजापूरमध्ये होता. बर, विजापूरमध्ये होता. विजापूरमधून कोशात्रीला आला होता खरसुंडी. हा, त्याच्याकडून घेतला. घेताना वय किती होतं त्याचं काय? घेताना मग गेल्या वर्षी घेतलेला. हा हा हा, 2 दाती होता. 2 दात. आता 4 दात झाला. आपल्या भागात या बैलाची वस्त्र पडलेत? अजून नाही. आता 9 महिन्यापर्यंत गाभ आहेत गाया. हा हा, आता पडतील एक 15-20 दिवसात. आपण या बैलाचं भरपूर ठिकाणी बघितलेला आहे, व्हिडिओ वगैरे फोटो देखील बघितलेला आहे. एक जबरदस्त गरम रक्ताचा वळू आहे. आणि आपल्या दावणीचा एक कपिला खिलार देखील आहे. टॉपचे 3 वळू आहेत. त्या वळूबद्दल बी आपल्याला सांगा माहिती. या एक जातीवंत कपिला खिलार वळू, जी की ही आपल्या माहितीनुसार आता काय तर गायीसाठी चालू झालाय, बरोबर आहे ना? हा, टायगर. हा, सोन्याचा मुलगा आहे. सोन्या आपल्या दावणीचा कपिला सोन्या वळूचा हा मुलगा आहे. हा, टायगर आहे. आता 2 दात झालाय. 2 दात टायगर चालू केलाय. आपल्या घरच्या दावणीचा आहे का? म्हणजे नाही, घेतलाय बाहेरून आपण. काळ्या गायला भरलेला. हा, सोन्या भरलेला हा झालाय. पूर्ण कॅटेगरीचा, पूर्ण प्युअर कॅटेगरीचा झाला. हा हा, आता चालू केलं गायीसाठी? आता चालू केलं. 30-35 गाय भरलेल्या. बरं बरं बरं. आणि हे म्हणजे कुठल्या भागातून आणलेलं आहे आज काय? आव्यातून आला होता इथून. हा, पंढरपूर. बरं बरं. त्या बैलाबद्दल एक सांग. त्यांच्याच एक दावणीचा एक जातीवंत त्या बैल मी झालो सकाळी. त्यांच्या एक दावणीचा एक जातीवंत कपिला खिलार वळू आहे. हा देखील एकदम जबरदस्त आहे. आणि हा, आमच्याकडे आता 4-4.5 वर्ष झाले. आमच्याकडे काय नाव आहे ह्याचं नाव? गजा. बरं बरं. ह्याचं वय किती आहे? केलं. किती? भरपूर गाय. 1300 ते 1400 गाय. बरं बरं. आणि आता सध्या वय किती आहे ह्याचं? याचं वय 6 वर्ष आहे. बरं बरं. आता इथं जे काय प्रदर्शन, त्यामध्ये प्रदर्शनमध्ये कोणत्या गटात किंवा असं काय? कपिला गटात. बरं बरं. या बैलाची वासरं आपल्या भागात आहेत, आपण बी बघतोय आपल्या इकडं भरपूर वासरं विकले, पण पुणेवाले भरपूर वासरं. हा हा हा. आणि ह्या राऊंड क्षेत्रातला बैल आहे पहिला. हा, पळत होता. हा, 2 दाती झाल्यापर्यंत घेतला. बरं बरं बरं. ह्या बैलाची बी आपल्याला सांगा. या बैला जोड्या हा आपल्या दावणीचा, हा देखील एक जबरदस्त कपिला खिलार वळू आहे. चॅम्पियन झालं पुण्याला. बर, कोणत्या गटात चॅम्पियन झालं? कपिला गटात. किती दातीमध्ये? 6 दातीमध्ये. आपलं गाव जरा खूप अडचणीत आहे हो. आपलं म्हणजे आपण देखील एकदा येण्याचा प्रयत्न केलता, तर नेमकं आपलं गाव किंवा आपलं लोकेशन नेमकं कुठं आहे सांगा आपल्याला. सांगोला तालुका. हा, कोळेगाव आहे. हा, कोळ्यातून 1-3 किलोमीटर कोंबडवाडी म्हणून आहे. बर. मेन सांगोला पासून बस स्थानक पासून किती? बस स्थानक पासून 35 किलोमीटर. 35 किलोमीटर. बर. या बैलाने किती गाय लावल्या आपली? 1100 गाय लावली. 1100. ह्या बैलाची देखील वासरं काही 1 नंबरातली वासरं आहेत. पाड्या वगैरे भरपूर बनवलेल्या पाड्या. हा हा हा. 1.5-2 लाख 2.5 लाख. वय ह्याचं सांगा. 5 वर्ष. आपलं नाव, गाव आणि पूर्ण मोबाईल नंबर सांगा आपल्याला. समाधान बिरा सरगर, कंपोस्ट कोळी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. धन्यवाद. मागं त्यांनी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जबरदस्त शेतकऱ्याला लवकर कसं कळता येईल तसं एक सांगितलेलं आहे त्यांनी. चॅम्पियन वळू देखील सोन्या वळू, आणि पलीकडे राजा नावाचा त्यांचा एक कोसा खिलार वळू, आणि हा गजा नावाचा एक वळू आहे. आणि नुकताच आत्ता गायीसाठी 2 दात झालेला एक टायगर, जी की
एक जबरदस्त माप आहे, त्याचं मोठं माप आहे. आणि इथं त्यांनी जास्तीत जास्त माहिती देऊन मोबाईल नंबर वगैरे संपर्क दिलेला आहे. या नंबरवर आपली गाय भरायचं असेल तर नक्की ह्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.